नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य द्वितीय वर्ष वाणिज्य, मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवरील व्याख्यानमालेत पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण दुसरे प्रकरण नवीन युग उद्योजक यामधील काही विशिष्ट मुद्द्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये इंटरनेट उद्योजक ही संकल्पना जाणून घेतानाच इंटरनेट उद्योजकाचे फायदे आणि यशस्वी इंटरनेट उद्योजक कसे व्हावे यावर चर्चा केली. तसेच पर्यावरणीय उद्योजक ही संकल्पना जाणून घेताना त्याचे महत्त्व काय यावरही आपण चर्चा केली. त्यानंतर सामाजिक उद्योजक आणि कलात्मक उद्योजक या संकल्पना समजून घेताना सामाजिक उद्योजकांची वैशिष्ट्ये कोणती आहे आणि कलाकार आणि कलात्मक उद्योजक यांच्यातील साधर्म्य कोणते आहे हेही आपण मागच्या लेक्चरमध्ये जाणून घेतले. आणि आज आपण प्रवृत्त किंवा प्रेरक उद्योजक ही संकल्पना समजून घेणार आहोत. त्याचबरोबर उद्योजकीय प्रेरणेचे स्वरूप आणि उद्योजकांना प्रेरक राहण्याचे मार्ग कोणते हेही आपण जाणून घेणार आहोत. आणि शेवटी अयशस्वी उद्योजक याचा अर्थ आणि अयशस्वी उद्योजकांची कारणे कोणती आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आता प्रेरित उद्योजक किंवा प्रवृत्त उद्योजक म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, उद्योजकीय प्रेरणा किंवा उद्योजकीय प्रेरणा अशी प्रक्रिया आहे की उद्योजकाला त्याच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी उच्च पातळीवर प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते आणि प्रोत्साहित करते. प्रेरणा ही एक आंतरिक प्रक्रिया आहे. प्रेरणा ही एक अशी प्रक्रिया आहे की जी मनुष्याला कृती करण्यास भाग पाडते किंवा जागृत करते आणि नेहमीच त्या व्यक्तीला प्रगतीपथावर ठेवते. प्रेरणेमुळे व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत असतो. अशा या उद्योजकीय प्रेरणेचे स्वरूप आपण पुढच्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. या स्वरूपामध्ये पहिला मुद्दा आहे प्रेरणा मानवासाठी अंतर्गत आहे. मित्रांनो, आपल्याला प्रेरणा दिसत नाही कारण ती मनुष्याच्या अंतर्गत असते. मानवाची प्रेरणा त्याच्या वर्तनात द्वारे बाह्यरूपी पाहावयास मिळते. प्रेरणा व्यक्तीला त्याच्याकडे नेण्यासाठी सक्रिय करते. दुसरे स्वरूप आहे एक हेतू आणि भिन्न वर्तन. जर एखाद्या व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा मिळवण्याची एकच इच्छा किंवा हेतू असलेली व्यक्ती उदाहरणार्थ राजकारणात येतात, अतिरिक्त शिक्षण आणि प्रशिक्षण मिळवतात, एकसारखी गटात सामील होतात, सामाजिक कार्य करतात इत्यादी, यांचे भिन्न वर्तन असते किंवा एक हेतू हा असतो. पुढचे स्वरूप आहे उद्दिष्टांची तीव्रता. मानवाचे उद्दिष्ट नेहमीच बदलते असते. जर एखाद्या उद्योजकाची नफा मिळवणे हे उद्देश असेल तर एका विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर त्यांचे उद्देश बदलतात. जसे की ते सामाजिक कार्य करतात, गरिबांचे शिक्षण करतात किंवा अनाथांना मदत करतात इत्यादी. त्यानंतर पुढचे स्वरूप आहे सामान्य व्यक्तीपासून उद्योजकांपर्यंत. व्यक्तीच्या आयुष्यात उद्योजक होण्याची प्रेरणा आल्यावर एक सामान्य व्यक्तीसुद्धा अयशस्वी उद्योजक होऊ शकतो. क्विक हिल अँटीव्हायरसचे संचालक हे एक उदाहरण आपण या संदर्भात देऊ शकतो. यानंतर उद्योजकांनी प्रवृत्त राहण्याचे मार्ग कोणते आहेत तर पहिला मार्ग आहे वैयक्तिक ध्येय ठरवा. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती काही उद्दिष्टे ठेवून उद्योग सुरू करतो आणि कालांतराने व्यावसायिक उद्दिष्टांमध्ये स्वतःची काही ध्येय तो विसरून जातो. म्हणून व्यावसायिक उद्दिष्टांबरोबर वैयक्तिक ध्येय सुद्धा तुम्ही लिहून ठेवली पाहिजे, जेणेकरून वारंवार ती उद्दिष्टे वाचून उद्योजकाला प्रेरित राहता येते. उदाहरणार्थ काहींना स्वतः मालक व्हायचे असेल किंवा तुमच्या व्यवसायाला एका विशिष्ट उंचीपर्यंत न्यायचे उद्दिष्ट असेल, हे तुम्हाला तुमच्या ध्येयाद्वारे पूर्ण करता येते. दुसरा मार्ग आहे तो म्हणजे यशस्वी उद्योजकांची गोष्टी वाचा किंवा ऐका. मित्रांनो, उद्योजकांना सतत प्रेरित राहण्यासाठी नेहमी यशस्वी उद्योजकांच्या गोष्टी, त्यांचे लेख
पुस्तके वाचावीत। आजकाल यशस्वी उद्योजकांचे सक्सेस स्टोरी तुम्हाला यूट्यूबवर पाहावयास मिळतात, तेही तुम्ही ऐकू शकतात। यूट्यूबवर काही व्यावसायिक कोच जसे की उज्ज्वल पटनी, विवेक बिंद्रा यांचे व्हिडिओ सतत तुम्ही ऐकत राहा। यानंतर व्यावसायिक असोसिएशन क्लबचे सभासद व्हा। मित्रांनो, जर तुमच्या व्यवसायाचे असोसिएशन किंवा क्लब असेल तर त्याचे सभासद व्हा। दर आठवड्याला किंवा महिन्याला त्यांच्या सभा अटेंड करा, प्रदर्शनांमध्ये भाग घ्या, बाजारपेठेमध्ये नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवा। हेही एक प्रवृत्त होण्याचा मार्ग आहे। त्यानंतर पुढचा मार्ग आहे तो म्हणजे स्वतः निरोगी राहा। व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतः शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे। त्यासाठी दररोज व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि किंवा पायी चालणे इत्यादी व्यायाम करा। आठवड्यातून किमान 2 दिवस सुट्टी घ्या। पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे। स्वतःला वेळ द्या। आपल्या व्यवसायाच्या कामाच्या वेळा ठरवा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा। त्यानंतर पुढचा प्रवृत्त होण्याचा किंवा राहण्याचा मार्ग आहे कामांची यादी। मित्रांनो, व्यवसायामध्ये सतत प्रेरित राहण्यासाठी आजची कामे आजच पूर्ण करा। सध्याच्या कामांची यादी तयार करा। टू डू लिस्ट या धोरणाप्रमाणे काल केलेल्या कामांचा आढावा घ्या। अल्प कालावधीचे ध्येय ठरवा, उदाहरणार्थ गुंतवणूकदारांना संपर्क करणे, जाहिरातींचं धोरण ठरवणे, ग्राहकांच्या उधारीबाबतचे धोरण ठरवणे इत्यादी कामांची यादी करा। त्यानंतर पुढचे मार्ग आहे ते म्हणजे स्मरणपत्रे सेट करा। मित्रांनो, व्यवसायात सतत प्रेरित राहण्यासाठी कामाच्या यादीनुसार प्रत्येक कामासाठी लक्ष्य किंवा वेळ ठरवा किंवा डेडलाईन सेट तयार करा। त्यासाठी आपल्या मोबाईल किंवा गुगल कॅलेंडरमध्ये अलार्म सेट करा। आपल्या कामाच्या वेळेमध्ये सोशल मीडियाचा अनावश्यक वापर करू नका, उदाहरणार्थ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी गोष्टींमध्ये वेळ घालवू नका। त्यानंतर पुढचं आहे तुमच्या कामगारांना आणि स्वतःला बक्षीस द्या। तुम्ही आणि तुमचे कामगार जेव्हा एखादे यश मिळवतात किंवा टार्गेट पूर्ण करतात तेव्हा त्यांचे कौतुक करा, त्यांची स्तुती करा, त्यांना काही स्वतःलाही चांगल्या कामाच्या मोबदल्यात बक्षीस द्या, जसे की स्वतःसाठी आणि कामगारांसाठी मोफत कौटुंबिक सहल आयोजित करा आणि त्यांचे कल्याण करा। आणि शेवटचा उद्योजकांनी प्रवृत्त राहण्याचा मार्ग आहे तो म्हणजे आपल्या व्यवसायाच्या गोष्टी मित्रांसोबत शेअर करा। मित्रांनो, तुमच्या व्यवसायातील आनंदाचे क्षण आपले जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा, कारण अडचणींच्या वेळेसच तुमचे मित्र आणि नातेवाईक आपल्यासोबत असतात, आपल्याला मार्ग दाखवतात। आपण जेव्हा व्यवसायामध्ये इच्छित टप्पे गाठतात तेव्हा हेच तुमचे मित्र अभिनंदन करून तुम्हाला प्रोत्साहन देतात। यानंतर या दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे अयशस्वी उद्योजक। या अयशस्वी उद्योजकाची संकल्पना आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया। विद्यार्थी मित्रांनो, असे म्हटले जाते की जी व्यक्ती व्यवसाय सुरूच करत नाही किंवा प्रयत्नही करत नाही ती व्यक्ती कधीच अयशस्वी होतच नाही। व्यवसायातील लहान मोठे यश आणि अपयश हे एका व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे। व्यवसाय म्हटले की त्यात छोट्या मोठ्या चुका ह्या होतातच। प्रत्येक उद्योजक हा अनुभवाने शहाणा होत असतो। असे फार कमी उद्योजक आहे की ज्यांना व्यवसायात थोडे फारही अपयश पाहावयास मिळाले नाही। व्यवसायामध्ये अयशस्वी होण्याचे अनेक कारणे आहेत। काही उद्योजक अयशस्वी होतात म्हणजे ते अयशस्वी असतात असे नाही, ते प्रयत्न करायचे सोडून देतात म्हणून ते अयशस्वी होतात। या निमित्ताने आपण अयशस्वी उद्योजकाची एक व्याख्या बघूया। अयशस्वी उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यवसायात अडचणी आल्यावर त्याच्यावर मात करण्याऐवजी प्रयत्न करण्याचे थांबविते। मित्रांनो, या अयशस्वी उद्योजकाची कारणे कोणती आहे ती कारणे आपण बघूया। पहिलं कारण आहे ते म्हणजे कर्ज आणि भांडवल यांचे प्रमाण। विद्यार्थी मित्रांनो, कर्ज आणि भांडवल यांचे आदर्श प्रमाण 2:1 इतकेच असावे। याचा अर्थ जर एखाद्या व्यावसायिकाने
5 लाख रुपये स्वतःचे भांडवल गुंतवले असतील तर त्यांनी जास्तीत जास्त 10 लाख रुपये कर्ज काढावे, म्हणजे व्यवसायातील कर्जाचे प्रमाण हे स्वभांडवलापेक्षा जास्तीत जास्त दुप्पट असावे। त्यापेक्षा जास्त कर्ज झाल्यास त्याला व्याजापोटी जास्त खर्च करावे लागतील, त्यामुळे नफ्यामध्ये घट होऊन तो व्यवसायात अयशस्वी होऊ शकतो। दुसरे कारण आहे नाविन्यतेचा अभाव। व्यवसायामध्ये बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अपेक्षा, मागणीतील बदल, प्राधान्यक्रम इत्यादीचा अभ्यास व्यावसायिकाने करणे अपेक्षित आहे। बदलत्या काळानुसार जर उद्योजकाने आपल्या व्यवसायात बदल नाही केला तर उद्योजकाला अपयश येऊ शकते। उदाहरणार्थ, नोकिया या कंपनीने बाजारातील बदलानुसार आणि ग्राहकांच्या आवडीनुसार बदल केला नव्हता, म्हणून सन 2013-14 साली या कंपनीने त्यांचे उत्पादन बंद केले। मायक्रोसॉफ्ट कंपनीने या कंपनीला विकत घेतले। पुढचे अयशस्वी उद्योजक होण्याचे कारण आहे ते म्हणजे कामगारांची निवड। मित्रांनो, उद्योग सुरू करताना योग्य शिक्षित, प्रशिक्षित आणि अनुभव कामगारांची निवड केल्यास व्यवसाय सुरळीत चालतो, परंतु निवड करताना अनुभव नसलेला कामगार किंवा अयोग्य कामगाराची निवड केल्यास त्याची भरती, प्रशिक्षण इत्यादी गोष्टींवर विनाकारण खर्च वाढतो, परिणामी व्यवसायात तोटा होतो। त्यानंतर पुढचे कारण आहे ते म्हणजे अपुरे विपणन, ज्याला आपण मार्केटिंग असं म्हणतो। आधुनिक काळामध्ये कितीही जुनी वस्तू बाजारात असेल तरीही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याला वस्तू किंवा सेवांचे विपणन, मार्केटिंग करावेच लागते, नाहीतर आपली कंपनी बाजार आहे का याविषयी ग्राहकांमध्ये शंका निर्माण होते। नवीन उद्योगाला बाजारात विक्री वाढीसाठी आणि जुन्या उद्योगाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विपणनाची नितांत गरज असते। यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे योजनांची अंमलबजावणी। मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करताना अगोदर नियोजनाची आवश्यकता असते, जसे की व्यवसायाची जागा, भांडवल, वस्तूसाठी बाजारपेठ, योग्य कामगारांची निवड, बाजारपेठ संशोधन, व्यावसायिक उधारी, वसुली, व्यवसायासाठी योग्य मार्गाने घेतलेले कर्ज इत्यादी या गोष्टींचे नियोजन किंवा त्यांच्या अंमलबजावणीमध्ये काही चूक झाल्यास उद्योजक अयशस्वी होऊ शकतो। यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे व्यवसायाची निवड। मित्रांनो, व्यवसायाची निवड करताना सुरू करावयाच्या व्यवसायाचे सखोल ज्ञान, त्याची माहिती, त्याचा अभ्यास, त्याचे तंत्र, शिक्षण इत्यादी गोष्टींचा अभाव असल्यास अनेक उद्योजक व्यवसाय सुरू केल्यानंतर अल्पावधीतच यशस्वी किंवा अपयशी होतात। पुढचं कारण आहे भांडवल। व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते। भांडवलाचे 2 प्रकार असतात हे आपल्याला माहित आहे, एक स्थिर भांडवल आणि दुसरे खेळते भांडवल। स्थिर भांडवल व्यवसायामध्ये अचल संपत्ती विकत घेण्यासाठी लागते, जसे की जमीन, दुकान, फर्निचर इत्यादी विकत घेणे, आणि खेळते भांडवल व्यवसायामध्ये कच्चा माल, वस्तू विकत घेण्यासाठी, तसेच दैनंदिन खर्च किंवा लाईट बिल, कामगारांचा पगार देण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते। बऱ्याच वेळा व्यावसायिक आपल्याकडील सर्व भांडवल हे तो अचल संपत्ती घेण्यासाठी किंवा अस्थिर संपत्ती घेण्यासाठी खर्च करतो आणि माल खरेदी करण्यासाठी किंवा कच्चा माल खरेदी करण्यासाठी उधारीवर देण्यासाठी त्याच्याकडे भांडवल शिल्लक राहत नाही। आणि शेवटचे अयशस्वी उद्योजकाचे कारण आहे ते म्हणजे दृष्टिकोन। मित्रांनो, व्यवसाय सुरू केल्यानंतर आपला व्यवसाय एका उंच शिखरावर कसे नेता येईल, व्यवसायाचे भविष्य इत्यादी विषयीचा चांगला दृष्टिकोन नसल्यास व्यवसायामध्ये अपयश येते। बाजारातील स्पर्धा, ग्राहकांची आवड निवड, ग्राहकांचा कल, जागतिक बाजारपेठेतील बदल, तंत्रज्ञानातील बदल इत्यादी विषयीचा भविष्यातील दृष्टिकोन चुकीचा असेल तर उद्योजक यशस्वी होऊ शकतो। अशा पद्धतीने आज आपण प्रेरित उद्योजक किंवा प्रेरक उद्योजक आणि अयशस्वी उद्योजक या संकल्पनांचा अभ्यास केला। मित्रांनो, या विषयाच्या निमित्ताने तुम्हाला एक सांगायची इच्छा आहे की द सिक्रेट नावाचं रॉन्डा बर्न यांचं पुस्तक जर तुम्ही तुमच्या वाचनात आणलं तर कदाचित तुम्हाला तुमची ध्येय गाठण्यासाठी किंवा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल। धन्यवाद।